आज आपण जगातील सर्वात सोपी व सर्वात स्वस्त केक तसाच चवीला खूप असा चविष्ट केक जास्त पसारा न करता कुकरमध्ये कसा बनवायचा ते पाहूया। नमस्कार, मी प्रीती खंड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। केक बनवण्यासाठी आपल्याला 1 कप एवढा रवा घ्यायचा आहे। तर इथे बघा, मी बारीक रवा वापरत आहे। तुम्ही इथे जाडा रवा वापरला तरी चालेल। ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाने अर्धा कप एवढं दही आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप एवढं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे। तेल वापरताना इथे आपल्याला उग्र वासाचं तेल घ्यायचं नाही, तर आपल्या घरी जे सोयाबीनचं तेल असतं तेच तेल इथे वापरायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला अर्धा कप दूध सुद्धा इथे घ्यायचं आहे आणि हे जे दूध आपण वापरत आहोत, हे जे दूध आहे ते आपल्याला कोमट असं दूध हवं आहे। आपल्याला इथे थंड दूध वापरायचं नाही आणि दुधामध्ये जी मलाई असते ते सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे। मलाईमुळे काय होतं की आपला जो केक आहे तो खूप असा चवीला चविष्ट बनतो। त्याचप्रमाणे आपल्याला 3 ते 4 विलायची सुद्धा फोडून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। विलायचीमुळे आपला केक जो आहे तो खूप असा सुवासिक बनणार आहे। पाऊण वाटी एवढी आपल्याला याच्यामध्ये साखर सुद्धा घालून घ्यायची आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने जर मोजायला गेलं तर आपली जी साखर आहे ती अर्धा कप एवढी साखर आहे। सर्व साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर 1 चम्मच घेऊन आपल्याला हे सर्व साहित्य अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त भांड्याचा पसारा न करता फक्त एक मिक्सरचा पॉट आणि एक कुकर एवढ्यामध्येच आजचा केक आपण बनवणार आहोत आणि तोही कमी साहित्यात आणि खूप असा चविष्ट हा केक बनणार आहे। सर्व साहित्य इथे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे साहित्य आहे ते छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इथे मी मिक्सरला हे सगळं साहित्य फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे आपलं केकचं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही हे मिश्रण बघू शकता। हे मिश्रण आपण थोडं साईडने ठेवूया आणि केक बेक करण्यासाठी इथे एक कुकर घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता, मी एक कुकर घेतलेला आहे। आता आपल्या घरी लहान कुकर असो वा मोठा कोणताही कुकर इथे आपल्याला चालणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि पूर्ण कुकरचा जो खालचा भाग असते त्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। कुकरला तेल लावल्यानंतर आपल्याला थोडी इथे कणिक घ्यायची आहे। तर आपण रव्याचा केक बनवत आहोत त्या कारणाने मी इथे मैदा वापरत नाही, तर फक्त कणकेचंच कोटिंग इथे करणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फिरवत फिरवत ती कणिक पूर्ण तेलावर, म्हणजे आपला जो खालचा भाग आहे कुकरचा त्याच्यावर अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि उरलेली कणिक आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, तेलावर कणकेचं कोटिंग छान असं तयार आहे। त्याऐवजी तुम्ही इथे बटर पेपरसुद्धा वापरू शकता। आता आपल्याला काय करायचं, जर जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये एक इनोचं पॉकेट अशा प्रकारे फोडून घालून घ्यायचं आहे। फोडून घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडं आपल्याला दूध इथे घालायचं आहे। दूध घालायचं आहे आणि दूध घालून आपल्याला लगेचच हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्सरला फिरवताच आपल्याला जो आपण कुकर तयार करून घेतलेला आहे तो कुकर इथे घ्यायचा आहे आणि त्याच्यावर लगेचच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे। जेव्हा आपण या मिश्रणामध्ये इनो घालतो तेव्हा आपल्याला हे जे सगळं काम आहे ते खूप असं फास्ट करायचं आहे। मिश्रण कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कुकर थोडासा टप करायचा आणि कुकरचं झाकण घ्यायचं आहे। तर याचा आपल्याला रिंगसुद्धा काढून घ्यायचा आहे आणि वरची जी शिट्टी असते ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कुकरला अशा प्रकारे झाकण लावून घ्यायचं आहे। आणि मी आधीच गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला होता। तवा छान असा गरम झालेला आहे आणि याच्यावरच आपल्याला हा कुकर अशा प्रकारे ठेवायचा आहे। कुकर ठेवायचा आहे आणि बरोबर 10 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवर सर्वात आधी आपल्याला हा जो केक आहे तो होऊ द्यायचा आहे आणि 10 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गॅसचा पॉवर हा मंद ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे बरोबर 20 मिनिटे आपल्याला हा जो केक आहे तो बेक करून घ्यायचा आहे। आणि 20 मिनिटानंतर तुम्ही या केकचा कलर बघू शकता आणि केकसुद्धा बघू शकता किती छान असा केक इथे झालेला आहे। 20 मिनिटं पूर्ण झालेले आहे आणि मी इथे केक चेक करून पाहत आहे, तर केक आपला छान असा शिजलेला आहे। बघू शकता, हा जो केक आहे तो मधात असा दबला नाही किंवा बिलकुलच आपला केक जो आहे तो कच्चा वगैरे नाही, छान असा इथे शिजलेला आहे आणि इथे आपला केक जो आहे तो छान असा फुगलेला सुद्धा आहे। छान असा स्पंज या केकला आलेला आहे। जेव्हा आपण स्टिक याच्यामध्ये टाकून पाहिलेली होती तेव्हा आपली स्टिक जी आहे ती इथे कोरडी आलेली होती आणि जर आपला केक कच्चा असला तर स्टिक जी आहे ती ओली येते, तेव्हा आपला केक इथे छान असा शिजून तयार आहे। तर याचे काटा आपण मोकळे करून घेऊया आणि हा केक आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। केक शिजल्यानंतर मी 15 ते 20 मिनिटं हा केक छान असा थंडा करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे केक बघू शकता किती छान असा झालेला आहे आणि किती स्पंजी असा हा केक झालेला आहे। तुम्ही बघू शकता
अप्रतिम असा आपला केक इथे तयार आहे. केक छान असा थंड झालेला आहे. मी एक पीस तुम्हाला कट करून सुद्धा हा दाखवणार आहे. तुम्ही या केकचा कलर बघू शकता आणि मी तुम्हाला हा केक थोडा दाबून सुद्धा दाखवते. किती स्पंजी असा आपला केक इथे तयार झालेला आहे. जगातील सर्वात सोपी आणि खूप अशा साध्या पद्धतीने आज आपण हा केक बनवलेला आहे आणि तुम्हाला खरंच सांगते चवीला सुद्धा खूप असा चविष्ट हा केक बनलेला आहे. मी माझ्या घरी जेव्हा हा केक बनवला तेव्हा सर्वांना हा केक आवडलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा. तर मी हा केक जो आहे तो एक पीस याच्यातला काढून तुम्हाला दाखवते. तर हा केक तुम्ही बघू शकता, अगदी जवळून मी तुम्हाला या केकचा पीस दाखवते. तर तुम्ही बघू शकता याला किती असा स्पंज आपल्या केकला आलेला आहे. मस्त हा केक आपला इथे तयार आहे. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून प्रीती खंडार रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.